नमस्कार. मी रुपाली निलेश भालेराव. आज मी तुमच्या समोर एक कविता सादर करणार आहे. कवितेचे नाव आहे लग्नाचे वास्तव. विवाह संस्थेच्या बाबतीत आज समाजामध्ये एक मोठा प्रश्न उपस्थित राहिलेला आपल्याला दिसून येतो. तो म्हणजे मुलांच्या आणि मुलींच्या या दोघांच्याही अपेक्षा. यांच्या अपेक्षांची पूर्ती करता करता पालकही मोठ्या संभ्रमात पडलेले दिसून येत आहेत. आणि याचा परिणाम काय करणार हो, लग्नच जुळत नाही या वाक्यावरून आपल्याला दिसून येतो. कवितेतून मुलांचे आणि मुलींचे प्रश्न थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या सगळ्यामध्ये पालकांची होणारी घुसमटही व्यक्त केलेली आहे. कविता कशी वाटली हे नक्की कळवा. कवितेचे शीर्षक लग्नाचे वास्तव. लग्न करू म्हणता म्हणता जुळत नाही लवकर लग्न इथे. लग्न करू म्हणता म्हणता जुळत नाही लवकर लग्न इथे. आणि जरी जुळले तरी मनासारखे मिळत नाही इथे. लग्नासाठी मुलांची अपेक्षा पहा. लग्नासाठी मुलांची अपेक्षा पहा. ऐश्वर्या राय सारखीच बायको हवी अशीच पहा. झिरो फिगर हवी, ग्लॉसी स्किन हवी, चार चौघांच्या बायकांमध्ये उठून दिसणारी हवी. अरे ऐश्वर्या राय मिळायला तू तरी कुठे अभिषेक बच्चन आहेस. साध्या जिओ फोन मध्ये उगाच अँड्रॉइड मोबाईल फंक्शन शोधतोयस कशाला. साध्या जिओ फोन मध्ये उगाच अँड्रॉइड मोबाईल फंक्शन शोधतोयस कशाला. जे नाही आपल्याकडे त्याच्या मागे पळतोयस कशाला. नजरेतून घायाळ करणाऱ्या स्त्रिया या आपल्या नसतात. नजरेतून घायाळ करणाऱ्या स्त्रिया या आपल्या नसतात. बाहेरून फुलपाखरासारख्या दिसणाऱ्या आतून मात्र तिखट मधमाशा असतात. मुलींच्याही अपेक्षा तेवढ्याच हो. मुलींच्याही अपेक्षा तेवढ्याच. मुलगा देखणा हवा, दिसायला रुबाबदार हवा. तो नुसता चालला ना लांबूनच उठून दिसायला हवा. सोबत त्याची गाडी हवी, राहण्याला मोठा बंगला हवा. संसार सुखार करण्यासाठी जोडीदार मात्र मनासारखा हवा. पण एक सांगायचे म्हणजे बायको ही शेवटी बायकोच असते. बायको ही शेवटी बायकोच असते. बाहेर नवरा कितीही फिरला तरी भावना व्यक्त करायला तीच एकमेव व्यासपीठ असते. जिथे लग्नाची गाठ जुळते तिथेच दोघांचे विचार जुळतात. जिथे लग्नाची गाठ जुळते तिथेच दोघांचे विचार जुळतात. एकमेकांच्या साथीने प्रेमाचा पूल जोडावा लागतो. एकमेकांच्या साथीने प्रेमाचा पूल जोडावा लागतो. अपेक्षांचे ओझे बाजूला ठेवून वास्तवाचा हात हा प्रत्येकाला धरावा लागतो. धन्यवाद मंडळी. तुम्हाला कविता कशी वाटली हे नक्कीच सांगा.